पूरे दिल से हम अपने प्रभु को धन्यवाद देंगे। आज के दिन फिर एक बार वो अपना स्वर्गीय मानना हमें देने जा रहा है, और मुझे यकीन है कि हम सब उस आशीष के लिए तैयार है। हालेलुया। चलो जल्दी से हम अपनी बाइबल खोलते हैं और कलीसियों की किताब उसका 2 अध्याय वचन 13 से 15 हम पढ़ेंगे। कलीसियों का रास पत्र 2 अध्याय वचन 13 से 15, नंबर 14 से 26 पहा। कलीसियों का रास पत्र 2 अध्याय वचन 13 ते 15 आपण वाचत आहोत। आणि जे तुम्ही तुमची पातके व तुमच्या देहाची असुंता यामध्ये मेलेले होता, त्या तुम्हास त्याने तुमचे सर्व अपराध क्षमा करून त्याच्याबरोबर जिवंत केले आहे। आणि आम्हा विरुद्ध असलेला जो विधीतला हस्तलेख आम्हाला उलट होता, तो त्याने खोडून वधस्तंभी खिळून मधून काढून टाकला। त्याने त्या वधस्तंभावर सत्तांश आणि अधिकारांश नाडून घेऊन उघड प्रदर्शन करून त्याच्यावर जय मिळवला। हालेलुया। कोई हिंदी में पढ़ेगा? कलीसियों की किताब अध्याय 2, कलीसियों अध्याय 2 और वचन 13 से 15। उसमें तुम्हें भी जो अपने अपराधों और अपने शरीर की कत्ल रहित दशा में मुर्दे थे, उसने साथ दिलाया और हमारे सब अपराधों को क्षमा किया, और विधियों को वह लेख जो हमारे नाम पर और हमारे विरोध में था मिटा डाला, और उसे क्रूस पर कीलों से जड़कर सामने से हटा दिया। और उसने प्रधानों और अधिकारों को ऊपर से उतार कर उनको खुला तमाशा बनाया, और क्रूस के द्वारा उन पर जय जयकार की ध्वनि सुनाई। देखिए 13व्या वचनामध्ये काय म्हटलंय? जे तुम्ही आणि तुमची पातके व तुमच्या देहाची असुंता यामध्ये मेलेले होता। म्हणा पापामध्ये आम्ही मेलेले होतो। हालेलुया। प्रभूनं काय केलं? त्या आमच्या सर्व अपराधांची क्षमा करून त्याच्याबरोबर जिवंत केलं आहे। हालेलुया। तो जिवंत आहे म्हणून मीही जिवंत आहे। हालेलुया। बोलिए एक बार फिर से, प्रभु ने मेरे पापों की क्षमा कर कर मैं जो मरा हुआ था उसने मुझे उसमें जीवित किया। किस लिए? कशासाठी जिवंत केलं आहे त्यानं मला? पुढचं वचन पहा। आणि आम्हा विरुद्ध असलेला जो विधीतला हस्तलेख आमच्या उलट होता। हालेलुया। विधीतला हस्तलेख आमच्याविषयी काय लिहून ठेवलं होतं? आमच्या उलट लिहून ठेवलं होतं, आमच्या विरोधात लिहून ठेवलेलं होतं, आमच्या नाशासाठी लिहिलेला होता। हालेलुया। आणि त्यानं काय केलं? येशूनं काय केलं? तो खोडून टाकला आणि वधस्तंभाशी खिळून तो मधून काढून टाकला। हालेलुया। काय काढून टाकलं? जे मरण होतं, जे पाप होते, जे शाप होते, जे आजार होते, ज्या पीडा होत्या, ज्या वेदना होत्या, जी अंधाराची सत्ता होती, ती सर्व त्यानं पूर्णपणे काढून टाकली। हालेलुया। आणि पुढचं वचन 15वं वचन सगळ्यात महत्त्वाचं वचन, विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी संकटामध्ये, दुःखामध्ये आणि कष्टामध्ये धीर देणारं वचन, आधार आणि विश्वास वाढवणारं वचन। काय म्हणतं ते वचन? त्याने त्या वधस्तंभावर सत्तांश आणि अधिकारांश नाडून घेऊन
हालेलुया, उघड प्रदर्शन करून त्याच्यावर जय मिळवला. हालेलुया, हालेलुया. काय म्हटलंय? कोणाला हरवलं त्यानं त्या वधस्तंभावर? सत्ता. कोणाची सत्ता? सैतानाची सर्व सत्ता, अंधकाराची सर्व सत्ता जी आमच्यावर होती, या जगावर होती, ती सर्व सत्ता, ते सर्व अधिकार त्यानं पूर्णपणे नष्ट केले आणि त्याने आम्हाला विजयी केलं. हालेलुया, हालेलुया. क्या हुआ वहां पर? देखिए, परमेश्वर ने, प्रभु यीशु मसीह ने उस वधस्तंभ पर क्या किया? जो हमारे पाप थे, शाप थे, बीमारी थी, जो भी कोई बुराई थी, उन सब को नष्ट कर कर उसने क्या किया? उस वधस्तंभ पर सारी सत्ता, सारे अधिकार उनको नष्ट कर कर उसने उस पर हमारा विजय पाया. हालेलुया. उसको विजय की जरूरत नहीं थी. हालेलुया. जय की जरूरत हमें थी और वो किसने दिया? प्रभु यीशु मसीह ने दिया. हालेलुया. किसे दिया? बोलिए, मुझे दिया, मुझे दिया. मैं विजयी हूं. हालेलुया. क्यों विजयी हूं? क्योंकि वधस्तंभ पर प्रभु यीशु मसीह ने वो विजय मुझे दे दिया है. हालेलुया. बोलिए, फिर बोलिए, बोलिए विश्वास के साथ, मैं विजयी हूं. मी विजयी आहे. सर्व सत्तांवर, सर्व अधिकाऱ्यांवर मी विजयी आहे. हालेलुया, हालेलुया. कधी विसरू नका प्रियानो की ख्रिस्तानं सैतानाचा, त्याच्या सामर्थ्याचा, आधिपत्यांचा पूर्णपणे आणि कायमचा पराभव केलेला आहे. हालेलुया. शैतान की हर एक सत्ता, अधिकार का पूरी तरह से उसके ऊपर हमारे प्रभु ने जय पाई है. हालेलुया. प्रभुची स्तुती असो. विजयी आहात का? हालेलुया. विजयी आहेत म्हणून इथून टिकून राहिलेले आहेत. हालेलुया. मगाशी म्हणाल नाही का, शैतान ने हमको क्या अकेला रखना चाहा. उसको लगा होगा अलग अलग हो जाएंगे तो उनकी शक्ति कम हो जाएगी, ये बिखर जाएंगे. हालेलुया. ये गिर जाएंगे. उसने ऐसा सोचा होगा, लेकिन उसके जैसा हुआ नहीं, बल्कि हम और ज़्यादा बलवान हो गए. हमारा प्रेम और भी ज़्यादा बढ़ गया. हालेलुया. हम एक दूसरे के प्रति और भी आदरणीय हो गए हैं. हालेलुया. क्या ये सच नहीं है? यही तो हमारा जय है, यही तो हमारा विजय है कि हम पीछे मुड़े नहीं, हम हटे नहीं, हम गिरे नहीं, बल्कि जय के साथ फिर एक बार परमेश्वर के मंदिर में, प्रभु के चरणों में हम हाजिर हैं और उसकी महिमा करते हैं. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे, विजयी पुनरुत्थानाद्वारे, प्रभू येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला पूर्ण विजय मिळालेला आहे आणि सैतानाचा पूर्णपणे पराभव झालेला आहे. हालेलुया. हाँ, जब भी कोई मुसीबत आए तो उसको बता देना, तू तो हारा हुआ है. हालेलुया. क्या बोलने का उसको? बोलो. इतने धीरे से बोलोगे तो वो सुनने वाला नहीं है. क्यों नहीं सुनेगा वो भी पता है. क्या बोलेंगे उसको? नहीं, और भी नहीं सुना उसने. शैतान हारा हुआ है. ये बात में दम है. हालेलुया, हालेलुया. आज मट्टूच्या बाबतीतला सैतान पळून गेला. का असं म्हणतोय मी? तुम्हाला माहिती आहे का? प्रारंभच्या पुस्तकामध्ये एक वचन आहे, मला वाटतं 3ऱ्या अध्यायामध्ये वचन आहे. प्रभूने काय म्हटलं की तो तुझं म्हणजे सैतानाचं डोकं फोडील. हालेलुया. आणि सैतान काय करेल?
तुझी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची टाच फोडील. बरोबर का? माहीत आहे वचन सगळ्यांना? नसेल माहीत तर काढून वाचू शकता तुम्ही. पहा प्रारंभ, हालेलुया, 15वा अध्याय. आणि मी तुझ्यामध्ये व स्त्रीच्यामध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व तिच्या बीजामध्ये वैर ठेवीन, तो तुझे डोके फोडील. आणि पुढे म्हटलंय आणि तू त्याची टाच फोडशील. तो तुझे डोके फोडील. तो म्हणजे कोण? कोण डोकं फोडील? अरे बाप रे, प्रभू येशू कोणाचं डोकं फोडील? सैतानाचं डोकं फोडील. आणि सैतान काय करेल? प्रभूची टाच फोडेल. हालेलुया. वधस्तंभावर हे झालं का? हेलो, पूर्ण झालं कि नहीं? क्या प्रभु के वधस्तंभ पर ये बातें पूरी हो गई? यीशु ने शैतान को, सिर को कुचला, फोड़ दिया. हालेलुया. और शैतान ने प्रभु को, टाचेला काय म्हटलं हिंदी? एड़ी, बराबर, एड़ी को, बराबर ना, एड़ी को डस लिया. ये हो गया. वो ये जब हो रहा था, यानी कि जब प्रभु यीशु मसीह ने शैतान के सिर को कुचला, तो और एक बात हो गई, उसके कान की नसें जो थी ना वो टूट गई. इसी के कारण वो उस दिन से, उस समय से कम सुनता है. हालेलुया. वो बहरा हो गया है. इसलिए मैंने बोला कि जोर से बोलो, शैतान तू हारा हुआ है. हालेलुया. तुम्ही हळूहळू बोललात तर त्याला ऐकायला जाणार नाही, आणि त्याने जर ऐकलं नाही तर तो तुमच्यापासून दूर जाणार नाही. हॅलो हॅलो. सैतानाला प्रभूने काय म्हटलंय? आज्ञा करा. आज्ञा करताना राजा काय म्हणतो? सैन्यांनो लढाईला जा रे. अशी आज्ञा असते का? हालेलुया. हा, त्याच्यामध्ये जोर असायला पाहिजे. हालेलुया. हमारी बातों में वजन होना चाहिए, ताकि शैतान जब सुने तो उसको लगे कि ये किसी और की आवाज नहीं है, ये मेरे प्रभु यीशु मसीह की आवाज है, जिसकी आवाज के कारण अब मुझे भागना पड़ेगा. हालेलुया, हालेलुया. तो हारलेला आहे आणि आम्ही विजयी झालेलो आहोत. हालेलुया. आम्ही विजयी आहोत. म्हणून त्याला सांगा तू काहीही करू शकत. बघा बघा बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. प्रभूनं त्याचं डोकं फोडलं, बरोबर ना? पण विचित्र, थोडंसं उलटं करून बघा, जर सैतानाचं आपलं डोकं फोडलं असतं तर? पण सैतानाला तेवढा अधिकार आणि ताकद नाही. तो काय करू शकतो? फक्त तुमच्या पायाला तो डसू शकतो, तो तुमच्या टाचेला फोडू शकतो. त्याला तेवढाच अधिकार आहे. त्याची ताकद फक्त तेवढीच आहे की तो तुमच्या पायापर्यंत, त्या टाचेपर्यंत पोहोचू शकतो. बाकीच्या कुठल्याही गोष्टींपर्यंत तो पोहोचू शकत नाही. म्हणजेच त्याची ताकद ही फक्त एवढीशीच आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू म्हणतो की मी त्याला तुमच्या पायाखाली ठेवला आहे, त्याला तुडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. हालेलुया. आणि हा विजय प्रभू येशू ख्रिस्तानं काय केला? तिथे काय म्हटलेलं आहे? उघड उघड त्याचं प्रदर्शन केलं. इस विजय का उसने क्या किया? जल्लोष किया, उत्सव किया, उत्सव मनाया, प्रदर्शन किया. जैसे कि देखिए, जब क्रिकेट की मैच होती है तो कोई तो एक टीम क्या होती है? जीतती है.
और जीतने के बाद क्या होता है, जितने लोग वहां पर इकट्ठे होते हैं उन सबको पता चलता है कि ये टीम जीत गई। लेकिन क्या बाकी के लोगों को पता होता है क्या कौन सी टीम जीत गई? जीतने के बाद जो टीम जीतती है क्या वो चुपचाप ऐसी चली जाती है? चुपचाप ऐसी चली जाती है? वो क्या करती रहती है? हालेलुया। काय करतात ते? काय करतात ते? बोला बोला बोला, लवकर बोला. काय करतात ते? ते घोषणा करतात, ते जय जयकार करतात. हालेलुया. आणि ते इतक्या जोराने घोषणा करतात, ते इतक्या जोराने जय जयकार करतात, ते कार्यक्रमाचं आयोजन करतात, ते प्रदर्शन भरवतात आणि सगळ्या जगाला ओरडून सांगतात, मीडियाच्या द्वारे ओरडून सांगतात की आम्ही जिंकलेलो आहोत, आम्ही तो कप मिळवलेला आहे. हालेलुया. आणि वधस्तंभावर येशूनं हेच आमच्यासाठी केलेलं आहे. त्यानं उघड उघड उत्सव केलेला आहे, त्यानं प्रदर्शन केलेलं आहे आणि आम्हाला आता तो सांगत आहे की तुम्ही गप्प राहू नका, तुम्हीही घोषणा करा, तुम्हीही प्रदर्शन करा आणि म्हणा की येशू विजयी आहे म्हणून मी सुद्धा विजयी आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभु की स्तुति असो. यीशु विजयी है इसलिए मैं भी विजयी हूँ. शैतान को बताओ, बार बार बताओ. वो एक बार कहने से नहीं सुनता है. क्यों नहीं सुनता है? मैंने बताया, बहरा है, डैमेज हो गए उसके कान. हालेलुया. इसलिए उसको बार बार बताओ. एक बार बताकर वो नहीं भागने वाला, दूसरी बार बताकर भी नहीं भागने वाला. हो सकता है तुम्हें हफ्ता भर बताना पड़ेगा, हो सकता है तुम्हें एक महीना भर बताना पड़ेगा कि तू हारा हुआ है. हालेलुया. मैं विजयी हूँ. हालेलुया. हालेलुया. काय बोलू शकता का तुम्ही? मी विजयी आहे. येस आमेन. जोर और जोर. मी विजयी आहे. सैताना मी विजयी आहे. हालेलुया. हालेलुया. माझ्या येशूनं मला तो विजय मिळवून दिला आहे. हालेलुया. आणि त्याची घोषणा मी रोज करणार आहे, त्याचं प्रदर्शन मी रोज मांडणार आहे. मी रोज सांगणार आहे प्रत्येक हारलेल्याला की हारलेलाच तू राहू नकोस, तर येशूनं विजय मिळवलेला आहे. चल आम्ही तुला विजय मिळवून देतो. हालेलुया. जीसस. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये त्यानं काय केलेलं आहे? तो विजय आणून प्रदर्शन करावं अशी अद्भुत गोष्ट प्रभूनं आमच्या जीवनामध्ये केलेली आहे. पहा 2 कोरिन्थिकर 2 अध्याय वचन 14. कोरिन्थिकरास 2 पत्र, कोरिन्थी की किताब, दूसरी किताब, उसमें 2 अध्याय और वचन 14 हम पढ़ेंगे. दूसरा कोरिन्थियन 2 अध्याय वचन 14. परंतु परमेश्वर का धन्यवाद हो जो मसीह में सदा हमको जय के उत्सव के लिए खिलाता है. आमेन. और अपने ज्ञान की सुगंध हमारे द्वारा हालेलुया. फैलाता है. हालेलुया. तर आता जो देव सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हास आपल्या विजयात नेतो. हालेलुया. आणि सर्व ठिकाणी आम्हाकडून आपल्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रकट करतो. आमेन. खरं आहे का हे? हालेलुया. सुवार्तेचा सुगंध पसरतो का आपल्याकडून? कोणाकडून पसरतो? ज्याला खात्री आहे, ज्याला विश्वास आहे मी विजयी आहे. हालेलुया. मी विजयी आहे. तो घाबरून घरात बसत नाही, तो माणसाकडे बघून भीत नाही, तर तो काय करतो? त्या विजयाची घोषणा करतो. हालेलुया. हालेलुया. हारलेला मनुष्य बोलेल का? पण जिंकलेला मनुष्य अभिमानाने सांगेल की नाही, येस मी ट्रॉफी जिंकली आहे. आणि ती लहान मुलं कसे करतात माहिती आहे? एकदा जिंकल्यानंतर येस. हालेलुया. बघितले तुम्ही? असे तो त्यांचा तो उत्साह जो काय असतो ना,
तुम्ही पण करू शकता. तुम्ही काय म्हातारे झालात का? म्हणा ना, करा जरा. येस. नाही, लहान व्हायला तयारच होत नाहीत लोक. कशाला मोठे होत आहे? हालेलुया. मी विजयी आहे. यस. शैतान हारा हुआ है, मैं विजयी हूँ. घोषणा करायला सांगितलंय, गप्प बसायला नाही सांगितलंय. हालेलुया. प्रभूनं वधस्तंभावरून तो जय जयकार साजरा केलेला आहे. हालेलुया. आम्ही खुर्चीवरून तरी करूया की नाही? हालेलुया. क्या कुर्सी पर बैठकर भी हम प्रभु को नहीं ऊंचा उठा सकते? प्रभू की स्तुती हो. काय म्हटलंय पहा, जेव्हा मी आता जो देव सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हास आपल्या विजयात नेतो. हालेलुया. कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये. कुठे नेतो? विजयामध्ये नेतो. हालेलुया. कहाँ पर लेके चलता है हमारा परमेश्वर? विजय की ओर लेके जाता है. हालेलुया. इसलिए जब भी शैतान आपके कानों में कहे कि तो कमजोर है, तू अकेला है, तू कुछ कर नहीं सकता, तेरा पगार बहुत कम है, कैसा होगा तेरा? हालेलुया. बहुत सी बातें डालेगा, तब उसको बताना तू तो हारा हुआ है, मेरा यीशु विजयी है और उसने मुझे भी विजय दिया है. चाहे मेरे पगार में कमतरता हो, चाहे मैं बीमार रहूं, चाहे मैं दुख में या संकट में रहूं, लेकिन वो मेरे दिन चले जाने वाले हैं, मेरे अच्छे दिन आने वाले हैं. हालेलुया. मोदी की तरफ से नहीं. अच्छे दिन बोलते हैं तो लोगों को वही नाम याद आता है आजकल. वो मेरे यीशु की तरफ से आने वाले हैं. हालेलुया. ओ प्रभू की स्तुती हो. कारण त्यानं मला विजयी केलेला आहे. सर्वदा, सर्व ठिकाणी. हॅलो. सर्वदा आणि सर्व ठिकाणी. कुठल्या फक्त मंदिरात नाही मला विजय मिळत. हालेलुया. फक्त प्रार्थनेच्या वेळेला नाही मला विजय मिळत, तर सर्वदा आणि सर्व ठिकाणी. हालेलुया. मला म्हणून तर नाही का, फिलिप्पियस पत्र 4:13 काढूया नको? माहित आहे की मला सबळ करणारा ख्रिस्त याच्याकडून सर्व काही गोष्टी करायला मी शक्तिमान आहे. हालेलुया. सर्व काही करायला मी शक्तिमान आहे. प्रभूला धन्यवाद. सर्व ठिकाणी, सर्व वेळेला. ओ, आणि हा जो विश्वास आहे कि मी करू शकतो, मैं कर सकता हूं, ये जो विश्वास है, यही हमारा विजय है. हालेलुया. हालेलुया. हम पहाड़ की ओर देखकर ये नहीं कहेंगे कि पहाड़ कितना बड़ा है, पहाड़ कितना ऐसा है, पहाड़ कितना वैसा है, ओ इतने बड़े पहाड़ के सामने मैं कैसा खड़ा रहूंगा. नहीं, हम पहाड़ के बारे में बात नहीं करेंगे, हम पहाड़ को बात कर सुनाएंगे. ऐसा जय, ऐसी शक्ति प्रभु ने हमें दी है. हालेलुया. हालेलुया. पहाडाविषयी, पर्वताविषयी नाही, संकटाविषयी आम्हाला बोलायचं नाही आहे, तर संकटाला आम्हाला सांगायचं आहे तू किती लहान आहेस आणि माझा प्रभू किती मोठा आहे. हालेलुया. हां, येणाऱ्या दिवसामध्ये कोरोनापेक्षाही भयंकर गोष्टी कदाचित येतील. आमेन. म्हणून म्हटलं विसरू नका आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत की त्या वधस्तंभावर येशूनं मला विजयी केलेला आहे. हालेलुया. म्हणून मी हार मागून मागे हटणार नाहीये, तर मी एखाद्या सैनिकाप्रमाणे डट के खड़ा रहूंगा. हालेलुया. चाहे कुछ भी हो जाए, कोविड-19 आ जाए या कोविड-25 आ जाए. हालेलुया. कुछ नहीं हो सकता क्योंकि प्रभु ने मुझे विजयी किया है. प्रभु की स्तुति हो. हालेलुया. धन्यवाद प्रभुला. जब हम छोटे बच्चे थे तो क्या करती थी माँ? हाथ पकड़कर चलाती थी, सहारा लेते थे हम किसी का. उसके बाद हम स्कूल में जाने लगे
5वीं कक्षा में थे, 4थी कक्षा में थे, तब कौन सिखाती थी? टीचर सिखाती थी कैसे चलना है, कैसे बोलना है, कैसे लिखना है, कैसे पढ़ना है। अब हम 35 साल के हो गए, कुछ 50 के हो गए, कुछ 40 के हो गए, कुछ 70 के हो गए। क्या अब भी हम वही बात करेंगे कि माँ आकर मुझे पकड़े और मुझे चलाए? कैसे दिखेगा? मी जर म्हणालो आई माझा हात धरून मला चालव ना ग, हॅलो, लहान असताना आई होती, शाळेत असताना बाई होती, टीचर, हालेलुया. पण लग्न झाल्यानंतर 35 वर्षाचा झाल्यानंतर आईचं बोट धरून चालणार का तुम्ही? नाही ना? कोण चालेल का? नाही ना? का? चाललो तर लोक असतील. हालेलुया. विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत हीच मोठी गोची आहे. इतकी वर्ष विश्वासात राहिले तरी सुद्धा काय म्हणतात? कोणी नवीन पास्टर आला की माझ्यासाठी प्रार्थना कर. हॅलो, अजून आईची गरज आहे? अजून त्या ताईची बाईची गरज आहे? वचन काय म्हणतं? मी विजयी आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे कोणत्याही स्थितीत, कोणत्याही वेळेला, त्या सर्व स्थितीवर मी विजय मिळवू शकतो. I can do it. मैं कर सकता हूं, मैं जय पा सकता हूं, क्योंकि प्रभु ने मुझे विजयी किया है. ये अधिकार उसने मुझे दिया है, चाहे कौन सी भी स्थिती हो. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही प्रार्थना करण्याची विनंती आपल्या भावंडांना सांगू नका. हॅलो, पण इतकेही कमजोर होऊ जाऊ नका की पूर्णपणे दुसऱ्यावर डिपेंड राहाल. दुसऱ्यावर तो माझ्यासाठी प्रार्थना करेल आणि मी विजयी होईन, विसरून जा. प्रभूची इच्छा आहे की त्याच्या प्रत्येक लेकरानं आता काय करावं? स्वतःच्या विश्वासावर जगावं. हालेलुया. वचन काय म्हणतं? न्यायी त्याच्या विश्वासाने जगेल. हालेलुया. न्यायी कैसा जिएगा? अपने विश्वास से. आमेन. हालेलुया, हालेलुया. हां, 35 वर्षाच्या, 40 वर्षाच्या तुमचा लहान मुलगा आहे, तुम्ही त्या मुलाला खांद्यावर घेणार की मुलाला सांगणार मला खांद्यावर घे? की आईलाच सांगणार अजून मला खांद्यावर घे म्हणून? कोण? तुम्ही घेणार की नाही? हॅलो, लहान मुलाला तुम्ही खांद्यावर घेणार की नाही? हालेलुया. किती जण घेतात खांद्यावर? पास्टर जी, ये देखो ये बीमार है, इसके लिए प्रार्थना करो. क्यों? विश्वास. आज वो विश्वास, वो विजय पाने वाला विश्वास अपने अंदर जगाइए. आपल्यामध्ये तो विश्वास आज जागृत करा की येशूनं मला विजयी केला आहे, म्हणून ज्या स्थितीमध्ये जो कोणी व्यक्ती मला सापडेल त्या स्थितीमध्ये जर मी विश्वासानं प्रार्थना करीन तर तो बरा होईल. होईलच होईल. आमेन. नाही, थांबा ना जरा, पास्टर आज नाही आहेत, मग आपण परवा जाऊ, मग ते येतील, मग ते प्रार्थना करतील, तोपर्यंत तुम्ही काय करणार? अजून खांद्यावरच जायचं का? अजून दुधाचीच बाटली घ्यायची का? प्रभुची इच्छा है, प्रभु चाहता है कि उसका हर एक बच्चा
अपने इस विश्वास के साथ जय पाए। हालेलुया। खुद के विश्वास के साथ वो जय पाए। हालेलुया। प्रभु की स्तुति हो। और शैतान पर जय पाने की सबसे बड़ा हथियार परमेश्वर ने हमारे हाथों में दिया है। शैतान पर जय पाने का अधिकार सबसे बड़ा हथियार प्रभु ने हमें दिया है। कौन सा? प्रार्थना, घुटनों पर जाना, उपवास प्रार्थना करना? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। प्रभु की परीक्षा हुई तब क्या हुआ था? शैतान ने जब प्रभु की परीक्षा ली तब क्या हुआ था? क्या प्रभु घुटनों पर गया था और पिता से प्रार्थना की, हे पिता मेरी मदद कर, मेरी सहायता कर, मुझे जय पाने के लिए शक्ति दे? क्या किया प्रभु ने? क्या प्रभु ने अग्नि को आज्ञा दी कि हे अग्नि इस शैतान को जला के भस्म कर दे? क्या प्रभु घुटनों पर गया था? क्या प्रभु ने पिता से आवाज दी थी, मदद मांगी थी, सहायता मांगी थी? क्या किया प्रभु ने? प्रभु ने शैतान को बताया कि इसमें ऐसा लिखा है, शास्त्र में ऐसा लिखा है कि मनुष्य केवल रोटी से नहीं बल्कि परमेश्वर के मुख से निकले हुए वचन से जिएगा। तो हमारे हाथ में प्रभु ने कौन सा हथियार दिया है? वचन का हथियार, जिससे हम शैतान पर जय पाते हैं। हालेलुया। प्रभु ने किससे जय पाई शैतान पर? वचन से। हालेलुया। और वही हथियार प्रभु ने हमें भी दिया है। इसलिए वचन याद रखो कि वधस्तंभ पर मेरे प्रभु यीशु मसीह ने सारी सत्ताओं के ऊपर, सारे अधिकारों के ऊपर जय पाई है। वो जयवंत है, मैं भी जयवंत हूं, मैं भी विजयी हूं। हालेलुया, हालेलुया। सामने कौन सी भी स्थिति हो, उन सब पर मेरे प्रभु ने जय पाई है। क्या आपका विश्वास बढ़ रहा है? प्रभु को धन्यवाद दीजिए। हालेलुया, हालेलुया। विश्वास कैसे बढ़ता है? परमेश्वर का वचन सुनने से बढ़ता है। हालेलुया। और हम सेवकों ने वही आपका विश्वास साबित क्या रखने के लिए हर संडे को वचन भेज रहे थे। हालेलुया, हालेलुया। क्योंकि वचन सुनने से क्या होता है? विश्वास बढ़ता है। हर संडे आपको सुनने को मिली हुआ वचन मिला कि नहीं मिला? विश्वास बढ़ा कि नहीं बढ़ा? हो सकता था कि वचन ना सुनने की वजह से कोई पीछे हट जाता था, कोई गिर जाता था, लेकिन प्रभु को धन्यवाद देंगे कि उस कठिन स्थिति में भी परमेश्वर का वचन हमारे पास आ रहा था। हालेलुया। हमारा जय हमारे पास आ रहा था, हमारा विजय हर दिन हमें मिल रहा था, क्योंकि वचन हमें मिल रहा था। हालेलुया, हालेलुया। पर लेकिन बहुत से लोग शैतान के बारे में ही बोलते हैं, शैतान ने ऐसा किया, शैतान ने वैसा किया, वो शैतान इधर आया, शैतान उधर किया। उनका गाना शैतान 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 शैतान। ऐसा लगता है ये प्रभु की स्तुति कर रहे हैं, ये शैतान की स्तुति कर रहे हैं। आज शैतान मेरे सपने में आया और मुझे सोने नहीं दिया, इतना ऐसा मैं एक बात बताऊँ आपको, हाँ, आप दिन भर काम करके थके हुए हो, शाम को अगर कोई फ्री में आपको मालिश करे तो कैसा लगेगा? किती जणांना आवडेल संध्याकाळी मुफ्त एकदम फ्रीमध्ये मालिश करून मिळाली तर, मसाज करून मिळाली तर? जरा हात वर करा ना. कोणालाच आवडणार नाही, मी माझे दोन्ही हात वर करतो. हेलो, ओ शर्मा रहे, क्यों डर रहे, मुझे मालूम नहीं. अभी तो बोल रहे कि मैं विजयी हो. मजा बरं वाटेल की नाही? जर फुकटमध्ये कोणी मसाज करून दिलं तर किती बरं वाटेल. मला वाटतं सगळ्या लेडीज आत्ताच्या आत्ता तयार होतील. आपल्यापेक्षा जास्त काम करतात ना त्या, म्हणून. हालेलुया.
मग काही लोक काय म्हणतात माहिती आहे, रात्री सैतान माझ्या स्वप्नात आला आणि मला दाबायला लागला. अरे त्याला धन्यवाद द्या, फुकटमध्ये मसाज करून देतोय. हालेलुया. इथे पैसे देऊन मिळत नाहीत लोक. तो रात्री येतो, त्याला म्हणा थँक्यू, और जोर से दबा, यहाँ पर दर्द हो रहा है, हाँ यहाँ पर दर्द हो रहा है. वो मार नहीं सकता आपको, वो खाली डरा सकता है. हालेलुया. आपके अंदर डर रहेगा तो वो मसाज करके नहीं देगा, लेकिन आपके अंदर विजय रहेगा, विश्वास रहेगा, तो फ्री में मसाज हो जाएगा. हालेलुया. खरं आहे. एका प्रभूच्या सेवकाची साक्ष सांगतो तुम्हाला. रात्रीच्या वेळी मस्त बेडवर छान झोपलेले होते. सैतान आला आणि जोर जोरात दाबायला लागला. ते म्हणाले वा छान, हा इकडे पण जरा, इथे दुखतं, इकडे पण दाब. सैतान चिडला. त्याने त्यांचा जो बेड होता तो बेड तिकडून ढकलला आणि खिडकीच्या तिकडे दरवाजाकडे घेऊन गेला आणि कंटाळून पळायला लागला. तो देवाचा सेवक त्याने आवाज दिला, ए सैताना थांब, माझा बेड जिथे होता तिथे नेऊन ठेव. तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, साक्ष्यामध्ये त्यांनी लिहिलंय, सैतानानं बेड जसा होता तसा व्यवस्थित ठेवला आणि मग निघून गेला. हालेलुया. म्हणून म्हटलं, सैतान जर तुम्हाला स्वप्नामध्ये दाबत असेल तर त्याला म्हणाला थँक्यू, मला चांगला फ्रीमध्ये मसाजर भेटलेला आहे, मी विजयी. पण त्याला बघून घाबराल तर तुमचा विजय तुमच्यापासून निघून जाईल. हालेलुया. काही जण म्हणतात मला वाईट स्वप्न पडतात. हाँ, बुरे सपने पड़ते हैं, सपने आते हैं, सपनों में बुरे बातें देखता हूँ, बुरी बातें करता हूँ, शैतान मुझे परेशान करता है, शैतान मुझे सोने नहीं देता. अरे उसे बताओ ना भाई, इज़राइल का रक्षक मेरे संग है, मेरा परमेश्वर सोया हुआ नहीं है. वचन बताओ ना उसको, तू कैसे यहां पर आ गया? जब मेरा प्रभु यहां पर है तो तू कैसे आ गया? बाइबल की सारी बातें अच्छी है, ओ मेरे लिए है. हालेलुया, हालेलुया. हारना नहीं है, हमें लड़ना है. बहुत से लोग क्या करते हैं, अपने आप को बचाने में जीत मानते हैं. काय करतात बऱ्याच वेळेला लोक, स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना वाटतं की मी याच्यातून जिंकणार. नाही, पूर्णपणे चुकीचं आहे. सैनिकांना विचारा, ते स्वतःचा बचाव करत नाहीत, ते शत्रूवर हल्ला कसा करता येईल याचा विचार करतात. हालेलुया, हालेलुया. बचाव करण्यामध्ये विजय नाहीये, हल्ला करण्यामध्ये विजय आहे. हालेलुया. म्हणून सैतानावर हल्ला करा. सैतानावर काय करा? हल्ला करा. तुम्ही खूप दिवस प्रार्थना केली आहे, महिनाभर प्रार्थना केली आहे, 6 महिने प्रार्थना केली आहे, उपवास प्रार्थना केली आहे, गुडघे टेकून प्रार्थना केली आहे, मध्यस्थी करून प्रार्थना केली आहे, तुमच्या प्रार्थनेचं अजूनही उत्तर मिळालेलं नाहीये. का तुम्ही असं सर्वदा म्हणता की का प्रभू माझी अजून प्रार्थना का ऐकत नाहीये? एक लक्षात ठेवा, प्रभूची इच्छा आहे की तुम्ही सैतानावर हल्ला करावा. हालेलुया. मी माझी साक्ष सांगतो तुम्हाला. 14 जूनला आम्ही वॅक्सिन घेतली. कोविड-19ची पहिली वॅक्सिन आम्ही घेतली. 2 दिवस मला काहीच झालं नाही. 3ऱ्या दिवसानंतर भरपूर ताप आला मला आणि थोडा वेळ ताप यायचा, थोड्या वेळाने थंडी, थोडा वेळ ताप आणि थंडी. आणि 2 दिवस झाले, 3 दिवस झाले प्रार्थना करतोय, मी इतका थकलो होतो
त्या तापाने आणि थंडीने की मला उठायला सुद्धा ताकद नव्हती. वॉशरूममध्ये जाण्यासाठी सुद्धा मी असं धरून धरून जात होतो. इतकं अशक्त मला त्या आजारानं केलेलं होतं. आणि रात्रीच्या वेळी असंच मी अक्षरशः रडकुंडीला आलो आणि प्रभूला म्हणालो, प्रभू मी औषध घेतोय, सगळं करतोय, मी प्रार्थना करतोय, मला आरोग्य का मिळत नाही आहे. आणि तुम्हाला खरोखर सांगतो प्रियांनो, देवाचे शब्द माझ्या कानावर आले की आत्ताच्या आत्ता तू लढ. म्हटलं मी काय लढू प्रभू, माझ्यात ताकद नाहीये, मी कसं लढू. प्रभू म्हणतो लढ. आणि मी काय करायला सुरुवात केली माहित आहे, हेच वचन घेऊन मी म्हणायला सुरुवात केली, मी विजयी आहे, मी विजयी आहे, यहोवा निसी माझा देव आहे, मी विजयी आहे, मी पूर्ण बरा झालो आहे, मी जिंकलो आहे. आणि जवळजवळ 1 तास मी प्रभूजवळ असंच फक्त बोलत होतो आणि 1 तासानंतर माझा ताप आणि थंडी पूर्ण निघून गेली होती. त्याच्यानंतर परत मला थंडी ताप आला नाही. हालेलुया. सगळं केलं ना, लढलो नव्हतो. प्रभू म्हणतो त्याच्याबरोबर लढ. वचन घे, सांग त्याला की त्यानं खाल्लेल्या फटक्यांनी मी निरोगी झालोय. सांग, एकदा नाही दोनदा नाही, सांग तो बाहेर आहे, सांग त्याला. वचन घेऊन मी विजयी आहे, मी जिंकलेला आहे, मी विजयी आहे. आणि खरोखर 1 तासानंतर मला पूर्ण आरोग्य मिळालं. हालेलुया. लढणार की मागे जाणार, लढणार की मागे जाणार. हालेलुया. देवाचं वचन ऐकल्यानंतर सैतान त्या वचनाला घाबरतो आणि तो पळून जातो. हालेलुया. क्या हिंदी लोगों को समझी मेरी गवाही? प्रभु की स्तुति हो. लड़ो, हम प्रभु के सैन्य हैं. और आपको पता है, लड़ने से पहले ही वचन ये कहता है आप विजयी हुए हैं. हालेलुया, हालेलुया. हां, प्रभूला धन्यवाद. मग माझ्या पत्नीवर सैतानाचा अधिकार चालेल का? मग माझ्या मुलांवर सैतानाचा अधिकार चालेल का? कधी कधी बरेच लोक म्हणतात, हो मी तर प्रभूमध्ये व्यवस्थित आहे, कधी कधी माझ्या पत्नीचा सैतान उपयोग करून घेतो, मग आमच्यामध्ये भांडणं होतात, मग आमची प्रार्थना होत नाही, मग सैतान असं करतो, मग सैतान तसं करतो. कधी कधी मुलांमुळे आम्हाला त्रास होतो, माझी प्रार्थना होत नाही, ती मला डिस्टर्ब करतात, असं होतं तसं होतं. किती 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 गोष्टी. वचन घेऊन जा. सैतानाबरोबर लढण्यासाठी तलवार, आत्म्याची तलवार जी देवाचं वचन आहे ती घेऊन जावी लागेल. हालेलुया. सांगा यशाया 54:13. शैतान को बताओ. यशाया की किताब 54वां अध्याय और वचन 13. यशाया 54 आणि वचन 13. यशाया अध्याय 54 वचन 14. तू धार्मिकता के द्वारा स्थिर होगी, तू अंधेरे से बचेगी क्योंकि तुझे डरना न पड़ेगा, और तू भयभीत होने से बचेगी क्योंकि भय का कारण तेरे पास न आएगा. यशाया 54:13 पढ़ा. 13. 54:13. तेरे सब लड़के यहोवा के आमेन, लाए हुए आमेन. होंगे और उनको बड़ी शांति मिलेगी. आपल्या मुलांविषयी चिंता करू नका, काही गरज नाही आहे. वचन क्या कहता है, देखो वचन काय म्हणतं पहा. आणि तुझी सर्व मुले यहोवाने शिकवलेली होतील. आनंदित आहात का? हालेलुया. काय म्हणतं वचन?
तुझी सर्व मुले कोणी शिकवलेली? तू शिकवलेली, पास्टरांनी शिकवलेली, शिक्षकांनी शिकवलेली, हालेलुया, कोणी शिकवलेली? यहोवानं शिकवलेली होतील, परमेश्वरानं शिकवलेली होतील. किती चांगलं आहे की जगातल्या कुठल्या गोष्टींपासून, व्यक्तीपासून शिकण्यापेक्षा माझी मुलं माझ्या प्रभूकडून शिकणार आहेत. हालेलुया. म्हणून शैतान जर मनात मुलांविषयी भीती घालत असेल, पत्नीविषयी भीती घालत असेल, आणखीन कोणाविषयी चिंता घालत असेल, तर त्याला सांगा की माझी मुलं ही यहोवानं शिकवलेली होतील. शैताना, ए भैर्या ऐक रे. हालेलुया. तुझी जागा इकडे नाहीये, तुझी जागा खाली, पायाखाली. तुम्ही त्याला इथे घेता त्यावर तो मस्त नाचतो तुमच्या डोक्यावर. हालेलुया. त्याला वाटतं मला चांगल्यापैकी झी टीव्हीचा स्टेज मिळालाय, डान्स इंडिया डान्स, काय ते चॅम्पियन काहीतरी चालू होते काल, काहीतरी थोडंसं दिसलं, लिटिल चॅम्पियन की काहीतरी डान्सचा प्रोग्राम ना, काय गाण्याचे प्रोग्राम ना. त्या मुलांना, त्या लोकांना काय मिळतं? जगासमोर जाण्यासाठी एक स्टेज मिळतं. तसं जर तुम्ही हे दिलं तर शैतानालाही चांगलं स्टेज मिळेल आणि तो नाचत राहील. हालेलुया. म्हणून त्याला याच्यावरती चढून द्यायचं. हालेलुया. त्याला सांगायचं प्रभूनं तुला तिकडेच ठेवलेलं आहे, तिथेच राहा, तिथे राहून जिकडे जेवढं डसायचं तेवढं डस, बघूया तू हारता है या मैं हारता हूँ. हालेलुया. लड़ाई तो होगी ना दोनों में, वो वहां से गुस्सा मारेगा, ये हम इधर से मारेंगे, वो मारेगा, हम मारेंगे, या चलो डिशुम 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 डिशुम. हालेलुया. पण हारणार कोण, तुम्ही की तो? नाही. हारणार कोण? तो कधीच हारणार नाही असं तुम्ही सांगितलं तर. हालेलुया. काय होतं बऱ्याच वेळेला माहित आहे, प्रार्थना करून 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 उत्तर नाही मिळत ना, त्यावेळेला आम्ही काय करतो, जाऊ दे मरू दे तिकडे. कोण जातं मागे? वो हारता नहीं है, विश्वासू लोग हार जाते हैं. क्यों? लड़ना ही छोड़ दिया. तलवार जो है वो लेना ही भूल गए, वो रोज पढ़ना ही भूल गए, वो दिल में रखना ही भूल गए. हालेलुया. अगर रोज मुझे शैतान से लड़ना है तो रोज मुझे बाइबल पढ़ना है, तो रोज मुझे वचन सुनना है. हालेलुया. वचन ही नहीं पढ़ूंगा, वचन ही नहीं सुनूंगा, तो मैं उसके साथ लड़ूंगा कैसे? हमारे हारने की वजह है हम वचन नहीं सुनाते. हालेलुया. आणि किती वेळ तो असतो? सर्व वेळ नाही. प्रभूच्या परीक्षा घेतल्यानंतर काय म्हटलंय? मग शैतान त्याला सोडून राहिला का त्याच्याबरोबरच? मग शैतान त्याला सोडून, तुम्ही म्हणा शैतान मला सोडून गेला. कोण दुःखी आहे, कोण आजारी आहे, कोण संकटात आहे, त्यांना आज पूर्ण विश्वासानं म्हणा शैतान मला सोडून गेला, कारण येशूमध्ये मी विजयी आहे. हालेलुया. हालेलुया. कोण नवीन आलेत त्याने आज म्हणा शैतान मला सोडून गेला आज, आत्ता, कारण मी प्रभूमध्ये विजयी आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती हो. प्रभूला धन्यवाद. यशया 54:13 वाचलं ना. 128 स्तोत्रसंहिता 128:3 पहा.
भजन संहिता 128। स्तोत्र संहिता 128 वचन 3। भजन संहिता 128 वचन 3। तेरे घर के भीतर तेरी स्त्री फलवंत आमेन से होगी। हालेलुया। तेरी मेज के चारों ओर तेरे बालक जलपाई के पौधे से होंगे। तुझी बायको तुझ्या घरात सफल द्राक्षवेली सारखी होईल। कोणाला वाटतं माझी बायको भांडखोर आहे? कुछ नहीं हो सकता मेरा तो। शैतान को ये वचन बताओ। मेरे प्रभु ने ये वचन दिया है कि तेरी स्त्री तेरी बीवी तेरे संग संग सफल द्राक्षरस के जैसी, द्राक्ष के पेड़ की जैसी होगी, जैतून के जैसी। हालेलुया हालेलुया। किती वेळा सांगाल? एकदा सांगाल? नाही ऐकणार। 2 वेळा सांगणार? नाही ऐकणार। आठवडाभर सांगत राहा, आठवडाभर वचन घेऊन जात राहा, तरी पण नाही ऐकलं तर महिनाभर घेऊन जात राहा, परंतु एक ना एक दिवस तो ऐकेल आणि म्हणेल की आता मला गेलं पाहिजे। हालेलुया हालेलुया। हां, म्हणून देवाचं वचन 1-2दा बोलून चालणार नाही प्रियांनो, ते सतत बोलावं लागेल, ते सतत ऐकावं लागेल आणि त्या वचनाची तलवार घेऊन लढावं लागेल। एवढंच नव्हे, तुझी मुले जैतुनाच्या रोप्यांसारखी तुझ्या मेजाभोवती होतील। हालेलुया हालेलुया। टेन्शन येतं का मुलांविषयी? हा प्रार्थनेला बसत नाही, हा वचन वाचत नाही, हा काय करत नाही, हा असा आहे, हा तसा आहे, सगळ्या वाईट 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 गोष्टी करतो। हालेलुया। सैतानाला सांगा, सैताना मला माझ्या देवानं वचन दिलंय की माझी मुलं ही जैतुनाच्या रोप्यांसारखी माझ्या बेजाभोवती असतील। हालेलुया। आणि देवाचं वचन खोटं ठरत नाही, देवाचं वचन खरं आहे, सत्य आहे आणि त्या वचनाद्वारे मी विजयी आहे। हालेलुया। काय राहिलं शिल्लक? हो आता मला सांगा, स्वप्न झाली, मसाज झालं, हां मुलांची झालं टेन्शन गेलं, बायकोचं टेन्शन गेलं, आणखीन काय राहिलंय? आजाराचं राहिलंय का? तर त्याच्यासाठी सुद्धा देवानं वचन आम्हाला दिलेलं आहे। हालेलुया हालेलुया। प्रभूची स्तुती असो। पहा पेत्र, 1 पेत्र 2:24। पहला पेत्रस 2 अध्याय वचन 24। हालेलुया स्तुति। मैं मराठी में पढ़ता हूँ। त्याने स्वतः झाडावर, झाडावर म्हणजे वधस्तंभावर, आपल्या देहामध्ये आमची पापे वाहून नेली, यासाठी की आम्ही पापाला मरून न्यायीपणाला जगावे। त्याला बसलेल्या माराच्या वळांनी तुम्ही निरोगी झाला आहात। हालेलुया हालेलुया। खूप दिवस झाले कंबर दुखते का? हालेलुया। प्रार्थना केली बरं नाही वाटलं का अजून? मध्यस्थी केली बरं नाही वाटलं का अजून? उपवास केले तरी आरोग्य मिळालं नाही का अजून? आता सैतानास बरोबर लढाई करा। हालेलुया। प्रभू म्हणतो आता लढाई करा, देवाचं वचन घ्या आणि त्याला सांगा की त्याला, माझ्या येशूला बसलेल्या माराच्या वळांनी मी पूर्ण निरोगी झालो आहे, मी विजयी आहे। हालेलुया। पढ़िए हिंदी में। 1 पत्रस 2:24। वह आप भी हमारे पापों को अपने देह पर लिए हुए क्रूस पर चढ़ गया, जिससे हम पापों के लिए मरकर धार्मिकता के लिए जीवन बिताए। आमीन। उसी के मार खाने से तुम चंगे हुए। उसी के मार खाने से हम चंगे हो गए। हालेलुया
जो बीमार है आज पूरे विश्वास से आपने आंखें बंद कर कर प्रभु की ओर देखकर कहे, शैतान को धमकाए कि उसने खाए हुए मार के द्वारा मैं चंगा हो गया हूं। हालेलुया। ए बीमारियों, ये तुम्हारा घर नहीं है, ये मेरे प्रभु का घर है। हालेलुया। यीशु के नाम में निकल जाओ, निकल जाओ, क्योंकि ये पात्र उसकी महिमा के लिए है, ना कि बीमारी के लिए। हालेलुया। लड़ाई करो, जय जरूर पाओगे। हालेलुया। यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है, हारा हुआ शैतान मेरे जूतों के, बोलो ना, हारा हुआ शैतान। अरे पैर हिलाओ तो सही। हालेलुया। बोलो बोलो सब एक साथ, हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे है। हालेलुया। हालेलुया। क्यों? क्योंकि यीशु ने क्रूस पर उसको हराया है और मुझे विजयी किया है। उसको हराया है और यीशु ने जो जय पाई वो मुझे दिया है। हालेलुया। प्रभु की स्तुति हो। इब्रियों की किताब देखिए, 2 अध्याय वचन 14 और 15। इब्री का रस पत्र 2 अध्याय वचन 14 आणि 15। दोन इब्रानियों की किताब 2 अध्याय वचन 14 और 15। इब्रियों की किताब 2 अध्याय वचन 13-14 14 और 15। इसलिए जबकि लड़के मांस और लहू के बागी हैं, तो वह अपने आप ही उनके समान उनके सहभागी हो गया, ताकि मृत्यु के द्वारा उसे जिस मृत्यु पर शक्ति मिली थी, अर्थात शैतान को निकम्मा कर दे, और जितने मृत्यु के भय के मारे जीवन पर दस्तम में फंसे थे उन्हें छुड़ा ले। वचन 14 पहा, तर मुले रक्त मांसाची होती, रक्त मांसाचे ना, म्हणून तो सुद्धा रक्त मांसाचाच झाला। हालेलुया। यासाठी की त्याने आपल्या मरणाने मरणाचा अधिकारी म्हणजे सैतान याला पूर्णपणे नष्ट करावे। हालेलुया। काय काय केलंय प्रभूने आपल्यासाठी बघा, विचार करा। आपण स्वतःविषयी इतका विचार कधी केला होता का? पण आपल्याविषयी आपल्या प्रभूने किती विचार केलाय बघा, किती अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत पहा। हालेलुया। का? आपण हारलेलं राहावं म्हणून की आपण विजयी जीवन जगावं म्हणून? आमेन। हालेलुया। म्हणून त्यानं काय म्हटलंय पहा, त्यानं मरणाने मरणाचा अधिकारी म्हणजे सैतान याला नष्ट करावे, आणि जे मरणाच्या भयाने सर्व आयुष्यभर दासपणाच्या अधीन झालेले होते त्या सगळ्यांना मोकळं करावं। हालेलुया। आणि आम्ही मोकळे झालेलो आहोत, आम्ही मरणातून सुटलेलो आहोत, पराभवाचा शिक्का आमच्यावरून काढून टाकण्यात आलेला आहे आणि आमच्यावर विजयाचा शिक्का मारला गेला आहे। हालेलुया। मी विजयी आहे। हालेलुया। म्हणून सैतानाला सांगा, तू कितीही लुडबुड केलीस तरी सुद्धा माझं काहीही वाकडं करू शकत, तू कितना भी कुछ भी कोशिश कर ले, तू मेरा कुछ नहीं बिगाड़ सकता। हालेलुया। तेरा बिगाड़ने के लिए मेरे यीशु के साथ मैं तुझे काफ़ी हूँ। तुझी वाट लावायला मी भरपूर आहे। सैतानानं आमची वाट लावली, काय लोक म्हणतात। तुम्ही काय करत होता तेव्हा? झोपलेले होतात। तो वाट लावत होता आणि तुम्ही काय करत होता?
हालेलुया. तुम्ही त्याची वाट लावावी म्हणून प्रभूने एवढं सगळं केलं ना, बरोबर ना. म्हणून त्याचा जय जयकार नका करू. त्याचा जय जयकार करायचा तर असाच करा, तू हारलेला आहेस, तू कमजोर आहेस, तू काही नाही करू शकत, मी विजयी आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रभूला सर्व महिमा आणि गौरव आपण देऊ. देवाचं वचन आम्हाला काय करतं? विजय देतं. कुठला अधिकारी नव्हे, कोणी व्यक्ती नव्हे, कोणती तलवार नव्हे, कुठलं सामर्थ्य नव्हे, तर परमेश्वराचं वचन आम्हाला सैतानावर विजय मिळवून देतं. हालेलुया. कोई सामर्थ्य नहीं, कोई अधिकार नहीं, बल्कि परमेश्वर का वचन हमें शैतान पे क्या करता है? विजय देता है, जय देता है. हालेलुया. अगर आप न्यायी हैं तो आप विश्वास के साथ ही जिएंगे, और वही विश्वास हम में प्यार उत्पन्न करता है, सहनशीलता उत्पन्न करता है, सामर्थ्य उत्पन्न करता है. हालेलुया. लड़ने के लिए जितनी जिसकी भी जरूरत होती है वो विश्वास के द्वारा उत्पन्न होती है. हालेलुया. आप न्यायी हो तो विश्वास से ही जियोगे, और वो भी कैसे? हारा हुआ जीवन नहीं, विजयी जीवन. आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. म्हणून सर्व चिंता सोडा, सर्व चिंता. माझं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, पगार कमी आहे, हे कमी आहे, ते कमी आहे, प्रभू नोकरी गेली आहे, प्रभू असं झालं आहे, प्रभू तसं झालं आहे, सैतानानं नुसता थैमान घातला आहे, माझ्यावर कृपा कर रे माझ्या देवा, माझी प्रार्थना का ऐकत नाहीस, तू कुठे आहेस की नाही आहेस, इथपर्यंत पोचतात लोक. आणि मग त्याला हरवायच्या ऐवजी स्वतःच हारतात आणि जाऊन बसतात कुठेतरी कोपऱ्यात. मग फक्त मंडळीत जाणं आणि येणं, किंवा मग मंडळी सोडणं आणि दुसरीकडे भटकणं. कुठल्या तरी पॉवरफुल माणसाच्याकडे जायचं, डोकं त्याच्याकडे झुकवायचं, त्याला म्हणायचं ठेव बाबा डोक्यावर हात, बघू दे इथे तरी काय घडतं का. काय घडणार नाही. काल साक्ष ऐकली नाही का आपण, ते अंबरनाथवरून आलेले आज आलेत का? दिसत नाहीत मला. पॉवरफुल पास्टरकडे गेले होते. कशासाठी? यूट्यूबवर बघितलं की त्याने हात ठेवल्यानंतर लोक काय होतात? बरी होतात. हालेलुया. नाव नाही सांगत, उगाच कशाला आपण कोणाची निंदा करायची. एकदा त्या पास्टरचं यूट्यूबवर मी सुद्धा ऐकलं होतं. का ऐकलं होतं माहीत आहे? मला बघायचं होतं की नक्की काय प्रकार आहे ते. काय खाली काय तिथे लिहिले होतं, ये तारीख को ये भविष्यवाणियाँ पूरी हो जाने वाली है. थोडीशी उत्सुकता माझ्यामध्ये निर्माण झाली आणि मी म्हटलं बघूया या 20 तारखेपर्यंत, मला वाटतं असेल 4-5 महिन्यापूर्वी, काय होणार आहे, हा काय सांगतो ते तरी बघूया. म्हणून मी तो व्हिडिओ चालू केला आणि मी ऐकायला लागलो. मी जवळजवळ 15-20 मिनिटाचा तो व्हिडिओ होता. मी संपूर्ण ऐकला, पण त्याच्यात एकही भविष्यवाणी नव्हती. एकही भविष्यवाणी नव्हती. खाली काय लिहिलं होतं? 20 तारीख तक ये भविष्यवाणी पूरी. अरे या कोरोनाचा, या कोविड-19चा काही पास्टर लोकांनी पण इतका फायदा उठवून घेतला की असं होईल, तसं होईल. आणि त्याच पास्टरांकडे ते अंबरनाथची फॅमिली गेली होती. तुम्हाला माहित आहे, डोक्यावर हात ठेवण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी त्यांच्याकडे किती मागितले? 25,000 रुपये मागितले. 25,000 रुपये जर तुम्ही दिलेत तर आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. आता तुम्ही पहा तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात. हालेलुया, हालेलुया. प्रभूनं काय म्हटलं? मी तुम्हाला फुकट दिलं, तुम्ही लोकांना फुकटवारी द्या. हालेलुया. इथे प्रार्थनेसाठी तुमच्याकडून कोणी पैसे घेतले का हो? नाही ना.
इथे आम्हीच म्हणतो तुमच्या घरी येऊ का प्रार्थनेला? रविवार आहे, या घरात यायचं का? सगळ्यांनी जमायचं का? इकडचे पास्टर उलटे आहेत. कोणाला गरज असेल तर आम्हाला सांगा हो. हालेलुया. बिझनेस, देवाच्या नावावर, प्रभूच्या नावावर बिझनेस. म्हणून म्हटलं चिंता सोडून द्या आणि धन्यवाद द्या की परमेश्वरानं आम्हाला चांगल्या मंडळीमध्ये ठेवला आहे. हालेलुया. आमेन. आमची स्तुती आम्हीच केल्यासारखं होत आहे, पण ते सांगणं जरूर आहे. हालेलुया. विजय आमचा आहे. जे प्रभू जे न्यायी लोक आहेत ते विश्वासाने जगतील देवाच्या या वचनाप्रमाणे, मग विजय त्यांचाच आहे. जो न्यायी लोग हैं वो अपने विश्वास से जिएंगे और जय हमेशा उनका ही रहेगा. हालेलुया. इसलिए परमेश्वर का वचन अपने दिल में रखो, अपने दिल में लिखो. हालेलुया. प्रभु से प्रार्थना करते हो तो इस तरह से प्रार्थना करो कि प्रभु तेरा वचन आज मेरे दिल में लिखा जाए और उस वचन के द्वारा हर एक बात पर मैं आज दिन भर जय पाऊं और शक्ति और ज्ञान मुझे तू दे. हालेलुया. सुबह उठने के बाद बाकी की आशीषें मांगने के बजाय प्रभु से मांगिए कि आज के लिए, शैतान से लड़ने के लिए तू मुझे कौन सा वचन दे रहा है. हालेलुया. प्रभु देगा, प्रभु सिखाएगा. हालेलुया. क्योंकि वो जानता है हम हमारे बल से नहीं, हमारी शक्ति से नहीं, हमारे शरीर से नहीं, बल्कि उसके अंदर जो सुपर नेचुरल पावर है, जो पवित्र आत्मा की सामर्थ्य है, उस पवित्र आत्मा की सामर्थ्य के द्वारा हम जय पाएंगे. हालेलुया. हमारी शक्ति से नहीं, हमारे अंदर जो है वो साधारण पावर नहीं है, वो सुपर नेचुरल पावर है. हालेलुया. हम ऐसे जहाज में बैठे हैं जिसका कप्तान यीशु मसीह है. हालेलुया. तो कितनी भी बादल, कितनी भी आंधी आने दो, जिसे विश्वास है कि मेरे साथ मेरा कप्तान मेरी इस जीवन की नैया को पार लगाने के लिए मुझे काफी है. या यशया 59:21 पहा. यशया 59:21. इक्कीस 59:21 यशया 59 वचन 21. यहोवा ये कहता है, आमेन, जो वाचा मैंने उनसे बांधी है वह ये है कि मेरी आत्मा तुझ पर ठहरा है और अपने वचन जो मैंने तेरे मुख में डाले हैं अब से लेकर सर्वदा तक मैं तेरे मुंह से और तेरे पुत्रों और तेरे पोतों से भी कभी ना हटेंगे. हालेलुया. क्या सीखा? कुछ समझा? पहा, यहोवा म्हणतो आणि यहोवा म्हणतो त्याच्याशी माझा करार हाच आहे. आमच्याबरोबर देवाचा करार आहे. काय करार आहे? जो आत्मा तुझ्यावर आहे आणि जे माझे शब्द मी तुझ्या मुखात घातले आहेत ते तुझ्या मुखातून किंवा तुझ्या संतानांच्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या संतानाच्या मुखातून आतापासून सर्व काळ निघून जाणार नाहीत असे यहोवा म्हणतो. घ्या तलवार, घ्या तलवार.
हालेलुया. घ्या, लढाई करायला तयार व्हा. हाले काय काय कॉन्ट्रॅक्ट केलाय देवानं, करार केला आमच्याशी. क्या वाचा बांधी है परमेश्वर ने हमारे साथ. वो कहता है जो आत्मा तुझ में है, जो शब्द तुझ में है, यानी जो वचन तुझ में, तेरे मुख में मैंने डाले हैं, वही आत्मा, वही वचन मैं तेरे मुख से तेरे संतान के अंदर डालूंगा. हालेलुया. आणि फक्त तुझ्याच संतानांवर नव्हे, तर मग त्या संतानांकडून त्यांना जी संतानं होतील त्यांच्या पण मुखामध्ये घालीन, त्यांच्या पण हृदयामध्ये भरीन. अरे अरे अरे, आम्ही फक्त आताच्या दिवसाच्या, आमच्या फक्त आयुष्यभराचाच विचार करतो. परमेश्वर आमच्या पिढ्यानपिढ्यांचा विचार करतो. हालेलुया. स्तुती हो प्रभूला. आमेन. दिलं ना लढाईसाठी, आम्हालाच दिलं का. जो आत्मा, आमच्या शक्तीने नाही, आमच्या बलाने नाही, यहोवाच्या आत्मा के द्वारा, परमेश्वराच्या आत्म्याने, जो आत्मा, जे वचन, जे शब्द तुझ्या मुखामध्ये आहेत. आता तुझ्या मुखामध्ये असायला पाहिजेत आपण. हेलो, हमारे मुख में होने चाहिए. हालेलुया. तब वे हमें, हमारे संतान को मिलेंगे. हालेलुया. और उनकी संतान के संतान को मिलेंगे. जैसे कि हम जय पाएंगे, हमारी संतान और उनकी संतान की संतान भी जय पाएंगे. ओ हालेलुया. वे भी कहेंगे, पूरे आनंद से कहेंगे, ओ हालेलुया, यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है. बोलो बोलो. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है. वो ही मेरी ताकत है, मुझे नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है. यीशु मेरे साथ, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है. वो ही मेरी ताकत है, मुझे नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है. हालेलुया. त्याचा आत्मा माझ्यामध्ये आहे, त्याचं वचन माझ्यामध्ये आहे. मी हे कधी विसरणार नाही. आणि हीच गोष्ट काय करणार आहे, मला सर्वदा विजयी करणार आहे. हालेलुया. लिख लिया. हालेलुया. रडत बसायचं आता, घाबरायचं आता, सुवार्ता सांगायला भीती वाटते. कोणी भूतानं पचडलेलं दिसलं की, पास्टर या. मग तेव्हा शैतान मेरे अंदर है, मैं क्या कर सकता हूँ, मैं तो हारा हूँ, मैं तो हारा हूँ. हॅलो. वचन म्हणतं सर्व सत्ता, शैतानाच्या सर्व सत्ता, सर्व म्हणजे काहीच शिल्लक राहिलेली नाही. त्याची सत्ता म्हणजे काय, त्याचा त्रास देणं म्हणजे काय, आजार करणार, संकट आणणार, काय करणार, मुलांना विरोधात उभं करेल, बायकोला विरोधात उभं करेल, नातेवाईकांना विरोधात उभं, आणखीन काय करू शकतो तो. त्याला एवढीच जागा दिली आहे ना खाली. हालेलुया. परंतु परमेश्वरानं केवढं दिलंय आम्हाला, प्रभूनं केवढं दिलंय आम्हाला, विसरू नका. विजयी आहात तर घोषणा करा,
हां, हालेलुया. मॅच जिंकल्यानंतर किंवा इलेक्शनमध्ये जिंकल्यानंतर ते लोक काय करतात, मोठी सभा आयोजित करतात आणि सर्व लोकांसमोर जयघोष करतात. हा बघा जिंकलाय, असे 2 बोटं करतात वरती. हॅलो, तुमच्यावर संकट येतात तेव्हा तुम्ही पण करा, मी सुद्धा विजयी आहे. हालेलुया, मी सुद्धा विजयी आहे. आमेन. मुझे नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है. सांगा शेजाऱ्याला, कभी नहीं. जरा हात लावून सांगा ना. ओ पड़ोसी, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है. त्याचा आत्मा, त्याचा शब्द माझ्यामध्ये, माझ्या संतानांमध्ये आणि माझ्या संतानांच्या संतानांमध्ये आहे. हालेलुया. मी पण हारणार नाही, माझं संतान पण हारणार नाही आणि त्याची संतान पण हारणार नाही. हालेलुया. आम्ही सर्वजण प्रभू येशूमध्ये विजयी आहोत. हालेलुया. म्हणून पौल सुद्धा काय म्हणतो, मी माझी विश्वासाची धाव पूर्ण केली आहे. हालेलुया. आणि तो तिमोथेला काय म्हणतो पहा, शेवटचं वचन आपण वाचूया. 2 तिमोथी 4 अध्याय वचन 7. 2 तिमोथी 4 अध्याय और वचन 7. मिला 2 तिमोथी 4 अध्याय और वचन 7. मी चांगलं युद्ध केलं आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला है. हालेलुया. मैंने अच्छा युद्ध किया है. हालेलुया. नहीं मिला मट्टू जी? 2 तिमोथी 4 अध्याय और वचन 7. दो तिमुथियुस का 4 अध्याय वचन 7. हाँ. मैं अच्छी कुश्ती लड़ चुका हूँ, मैं अच्छी कुश्ती लड़ चुका हूँ, मैंने अपनी दौड़ पूरी कर ली है, मैंने अपनी दौड़ पूरी कर ली है. मैंने विश्वास की रखवाली की है. आमीन. मैंने अपने विश्वास की रखवाली की है. क्या आप करोगे? यस. हालेलुया. हालेलुया. प्रभु को कहेंगे, इन सारी बातों के लिए मैं तुझे धन्यवाद देता हूँ. आमीन. चलो हम खड़े होते